नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील रमेश चकोर, राहणार हदगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी गेल्या 1 वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती करतोय. म्हणजे नाही नागरटी, नाही वखर, रोटावेटर, म्हणजे काहीच नाही. इथं मी अगोदर बेड पाडले. बेडवरती याच्या अगोदर कपाशी होती. कपाशीचे फक्त खोडं कापून घेतले, उपटली नाही. हे बघा, अशी कपाशीचे खोड आहे, सर्व तसेच. हे बघा, भुईमुगाची लागवड केली 11 तारखेला, 11 डिसेंबरला. आणि इकडे मका आहे, जवळजवळ 2.5 एकर मका आहे इकडे खाली. आणि बघा, मकात पण सेम आहे. बेड पाडले, कॅरोबीज फवारणी केली, कॅरोबीज तणनाशकची 25 दिवस झाल्यानंतर. सर्व काडी कचरा सर्व तसंच आहे. हे बघा, कपाईच्या काड्या, पेड याच्यात पण आहे बघा, कपाईच्या खोड आहे. आता याच्यामध्ये पूर्ण बेड नरम आहे एकदम. आणि हा जो काडी कचरा हा पूर्ण जागेवर विघटन होतं, याचं सडतोय. आणि याच्यामध्ये आता पहिलंच वर्ष असून सुद्धा गांडुळं दिसत आहे ठिकठिकाणी. आणि या कपाशीच्या काड्या पण सडत आहे. सुरुवातीला कडक होत्या, आता एकदम नरम झाल्या. आणि ह्याच गवताचं आच्छादन पण झालं आहे पूर्ण कपाशीमध्ये. हे बघा, इथं कपाशीच्या काड्या आहे. साडेचार फुटाचा बेड आहे, उन्हाळ्यामध्ये पाडला होता. त्याच्यावर कपाशीची लागवड केली होती. त्याच्यानंतर मग कापून तशीच ठेवली, तणनाशक मारलं कपाशी काढल्यानंतर. आणि मका लागवड केली टोकनयंत्राने. अतिशय अशी छान अशी आली. थोडं पाणी कमी झालं होतं, पण आता तरी पाणी बेड असल्यामुळं कमीत पाण्यात पण चांगली येते. कारण बेड पूर्ण ओलावा धरून ठेवतो, त्यामुळे एकदम क्वालिटी पण जबरदस्त आहे. एकावन्न 01 वाण आहे हा, हायटेकचा. एकदम छान आले, मजबूत. छान असे. आणि वेळोवेळी खंडागळे सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचा हा परिणाम, फायदा, सजीवसृष्टी पूर्ण जिवंत होती यामध्ये. आणि उत्पन्नाची पण वाढ होते, म्हणजे खर्च कमी होतो. आणि बघू शकता, एकदम सुपर क्वालिटी.